नमस्कार मित्रांनो. आज आपण भारताचे पहिले पंतप्रधान, महान स्वातंत्र्य सैनिक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार जवाहरलाल नेहरू यांचे महान कार्य जाणून घेणार आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला प्रगती, विज्ञान, शिक्षण आणि लोकशाहीचा मजबूत पाया दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने आधुनिकतेकडे वाटचाल केली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून देशाला विकासाची नवी दिशा दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित होते. जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी भारताला आधुनिक आणि शक्तिशाली राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली. आजचा आधुनिक भारत घडवण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. पंडित नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी इलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध वकील होते. नेहरूजींनी इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतले आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु त्यांनी सुखी आणि ऐश्वर्यपूर्ण जीवनाचा त्याग करून देशसेवेचा मार्ग निवडला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी नेहरू होते. त्या शांत आणि धार्मिक स्वभावाच्या गृहिणी होत्या. त्यांची पत्नी कमला नेहरू आणि मुलगी इंदिरा गांधी यांनीही देशसेवेत मोठे योगदान दिले. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली नेहरूजींनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी अनेक आंदोलनं, सत्याग्रह आणि मोर्चांमध्ये नेतृत्व केले. ब्रिटिश सरकारने त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या भाषणांनी लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी देशात लोकशाही मजबूत केली आणि विज्ञान व उद्योगांना प्रोत्साहन दिले. IIT, एम्स, मोठी धरणे आणि अनेक उद्योग उभारून त्यांनी भारताच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. नेहरूजींना मुलांवर खूप प्रेम होते. मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत. त्यांच्या मते आजची मुले हे उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. म्हणूनच त्यांचा वाढदिवस 14 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. 27 मे 1964 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशभर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते. पंडित नेहरू यांनी भारताच्या प्रगतीसाठी